कोण होतीस तू, काय झालीस तू? मालिकेच्या 9 मेच्या आजच्या भागात दिगंबर मंदारचं खूप कौतुक करतो. म्हणजेच तू केसाने गळा कापला तर. इतकी वर्ष मी माझ्यापासून तुला लांब ठेवलं त्याचं चीज झालं. तू ना माझा मुलगा शोभतोस. तुझी जागा तर आता माझ्या हृदयात आहे. दिगंबर हे सांगत इतकं विकृत हसत असतो की मंदारला ती घटना आठवते की ज्या वेळेस त्याने कावेरीच्या डोक्यात वार करून तिला बेशुद्ध केलं होतं ना, त्यानंतरच ते गुंड अजूनही कावेरीच्याच जीवावर उठले होते. परंतु मंदारचा जीव तर तिच्यात अडकलाय आणि म्हणूनच त्याने तिला काहीही होऊ न देता आणि त्यातून तिच्या बाबाचा विश्वास जिंकण्यासाठी स्वतःच्याच गुंडांना स्वतःवरतीच हल्ला करायला सांगितला. त्यांच्याकडून त्याने बेदम मार खाल्ला आणि कसं कावेरीच्या बाबांचं मन जिंकलं. घडली सगळी घटना तो दिगंबरला सांगतो. मंदारने आता त्याला जे हवं ते करवून घेतलेलं असतं. त्या दोघांचाही म्हणजेच कावेरी बाबांचा विश्वास जिंकलेला असतो. इकडे कावेरी मात्र अजूनही मंदारचाच विचार करत असते. बाबांचं बोलणं तिला आठवत असतं. बाबांनी तर आता मंदारशी लग्न कर म्हणून आग्रह धरलाय आणि ते सगळे प्रसंग तिला आठवतात की ज्या प्रसंगामध्ये मंदार खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा होता. एवढंच काय, दिगंबरच्या अंगावरती सुद्धा धावून गेला होता. मंदार इकडे आपला शर्ट काढतो आणि पाण्यात आपटत तो बोलतो की आता जो कोणी माझ्यामध्ये आडवा येईल त्याला तिथल्या तिथे काढतो की नाही ते बघतच राहा. दिगंबरला भीती वाटते. तो त्याच्या मुलांकडून एक गोष्ट जाणून घेतो की तू खरंच कावेरीशी लग्न करणार आहेस. तेव्हा मंदार हसत म्हणतो की नाही बाबा, तो एक माझा प्लॅन आहे आणि ते म्हातारं ते एक पिकलेलं पान आहे, केव्हाही गळून जाईल. कावेरीशी लग्न करेन मी, परंतु तोचपर्यंत तिची साथ देईन जोपर्यंत ती जमीन माझ्या नावावरती होत नाही. आणि एकदा का ती जमीन माझ्या नावावरती झाली तर विषय बंद. दोघेही बाप लेक आता इतके विकृत हसत असतात. साधी कावेरी तिच्या बाबाने या सगळ्याची भनक सुद्धा नसते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अख्खं धर्माधिकारी कुटुंब तयारीला लागलेलं असतं. कारण उदय त्याच्या घरी परतणार असतो. यशने तर घराची सजावट सुद्धा केलेली असते आणि कावेरीसाठी आता तो वाण पाठवणार असतो, जे की सुवासिनीचं वाण आहे. बाबा तिथे यशला सांगतात की ते सगळं ठेवतोय तर हळदी कुंकू सुद्धा पाठव बरं का. तेव्हा यश म्हणतो ठीक ठेवलंयच. बाबा काय हे, अहो दर 5 मिनिटानंतर आठवेल ती प्रत्येक गोष्ट तुम्ही ॲड करायला लावताय. तेव्हा श्रीकांत हसत म्हणतो की यश काय करू ना, माझा उदय माझा मुलगा कित्येक दिवसानंतर त्याच्या मुलाला घेऊन परत येतोय. आनंद तर होणारच ना, आणि काही रीतीभाती काही जबाबदाऱ्या त्यासोबत पार तर पाडाव्याच लागतील. आणि कसं आहे ना यश, आपल्या सुनेने पहिल्यांदा आपल्या घरात पाऊल टाकलं तर आपली रीतीभाती आपली संस्कृती हे सगळं तिला दिसायला नको आहे का. तेव्हा यश म्हणतो की अरे बापरे, एवढं सगळं मनात साठवून ठेवलेत तुम्ही. यशला मदत करण्यासाठी तिथे निशासुद्धा असते. इतक्यातच यमुना काकू दोघेही हजर होतात आनंदात विरचण टाकायला. परंतु खरं तर त्यांच्याच समोर आता खूप मोठा बॉम्ब फुटणार असतो आणि त्यांचा भ्रमसुद्धा लवकरच दूर होणार असतो. जेव्हा ती येऊन श्रीकांतला विचारते ना की बाबा काय आहे सगळं आणि कोणासाठी आहे, यमुनासमोर बाबा आता खुलासा करतात की हे सगळं आपल्या सुनबाईंसाठी आहे. सुरुवातीला तर तिला इतका मोठा धक्का बसतो की यशने अगदी खेळ पालटलेलाच असतो. त्यांना जे वाटतं त्याच्या विरुद्धच घडलेलं असतं. जेव्हा बाबा खुलासा करतात की उदय त्याच्या बायकोला आणि मुलाला घेऊन घरी परत येतोय, यमुनाला तरीसुद्धा विश्वास बसत नसतो. कारण तिला वाटत असतं की बाबांच्या मदतीने यश हे सगळं घडवून आणतोय. तेव्हा ती सुलक्षणाचा विषय काढते आणि ती म्हणते की बाबा परंतु मला माहिती आहे सगळं. तेव्हा श्रीकांत सांगतो की हो, तिला माहिती आहे सगळं. यमुना धक्क्याने विचारते की काय, म्हणजे माने त्याला परत यायची परमिशन दिली आहे. तेव्हा यश निशा दोघेही मान हलवून होकार देतात. काकू यमुना दोघेही खूप मोठा शॉकमध्ये असतात आणि चेहऱ्यावरती खोटं हसू आणत यमुना सांगते की अरे वा, मस्तच आहे की. परंतु मनातून तर ते तिला अजिबात मान्यच नसतं. आता तिथे यमुना उगाचच उचापात्या करायला लागते. श्रीकांतला ते विचारते की बाबा नाही म्हणजे उदयदादाचं लग्न होऊन किती दिवस झाले ना, मग आता हे सगळं कशासाठी. तेव्हा श्रीकांत सुद्धा तिला खडसावतो की मला वाटलं म्हणून केलं, उगाच तू याच्यामध्ये पडू नकोस. श्रीकांत नाही तसं बोलता जाता यमुनाचे बोलतेच बंद होते आणि श्रीकांत त्यांच्याच समोर यशला सांगतो की तू पटकिनी सराफाकडे जा आणि त्याला
सांग की आपल्याला वाळे तोडे त्याचबरोबर चिकूसाठी सोन्याची चेनसुद्धा बनवून घे आणि पटकन ती पाठवून दे. तेव्हा यश हसत सांगतो की ठीक आहे बाबा, मी पाठवून देईन. परंतु काकू आणि यमुना दोघींचंही हे सगळं ऐकून अगदी ते चेहऱ्याचा रंगच उडालेला असतो. हे सगळं घडणं त्यांच्यासाठी खूप अनपेक्षित होतं. यश कडून आता उदयला इतकी आनंदाची बातमी मिळते म्हटल्यानंतर तो पटकन जातो डायरेक्ट कावेरीकडे. कावेरीला तो जोरजोराचा हाका मारत असतो. त्याचा आनंदाचा पारावार उरलेला नसतो. कावेरी येताच तो म्हणतो की कावेरी, अगं तुझी प्रार्थना फळाला आली आहे. रामेश्वरने तुझं गाणं ऐकलं आहे. अगं तुझी मोबाईलची आयडिया सुद्धा कामी आहे. तू जो चिकूचा व्हिडिओ पाठवला होता ना त्याच्या आजी आजोबांना, तो पाहताच ते खूप खुश झाले आहेत. तेव्हा कावेरीच्या लक्षात येतं आणि कावेरी आनंदाने विचारते की काय, म्हणजे माने तुम्हाला परत बोलावलंय? तेव्हा उदय सांगतो की हो, माने आम्हाला परत बोलावलंय. कावेरीचा सुद्धा आनंद गगनात मावेनासा होतो आणि ती काऊला घट्ट मिठी मारते. सगळेजण हात जोडून रामेश्वरमचे आभार मानत असतात. आता तिथे बाबासुद्धा इतके खुश असतात ना, ते सांगतात उदयला की कावेरीचं लग्न ठरलं म्हणूनच मी रामेश्वरमच्या मंदिरात जाऊन आलो होतो आणि त्याचेच पेढे आणले आहेत. तो काऊला उदयला पेढे देतो. त्यानंतर कावेरीला सुद्धा भरवतो. दोन्ही कुटुंबामध्ये नुसतं आनंदाचं वातावरण असतं. इकडे संदीप सुद्धा जेव्हा बाहेर येतो तो विचारतो की अरे वा, कोणाच्या स्वागताची तयारी चालली आहे एवढी? तेव्हा श्रीकांत आनंदाने सांगतो की अरे आपला उदय परत येतोय. संदीपला सुद्धा विश्वास बसत नसतो. इतक्यातच सुलक्षणा बाहेर येते आणि ती येतात सगळेजण कसे सावध होतात आणि सगळेजण उभे राहतात. तेव्हा जरा घाबरतच काकू विचारते की तुम्ही खरंच परवानगी दिलीत? तेव्हा सुलक्षणा तिला सांगते की नवऱ्याचा मान राखणं जास्त महत्त्वाचं आहे आणि मी तेच केले. भावनेपेक्षा कर्तव्य नेहमीच श्रेष्ठ असतं आणि तुम्ही दोघे माझ्यासोबत स्वयंपाकघरात चला. काय आहे, जे येणार आहेत त्यांची वाट बघत राहिलो तर घरचे पण उपाशी राहतील आणि ते आलेले पण. चला जेवणाची तयारी करूयात. सुलक्षणा आता पुढे निघून जाते. यमुना काकू दोघींनाही विश्वासच बसत नसतो की ही तीच सुलक्षणा आहे का जिने उदयला एवढा विरोध केला होता, जी आज त्याच्यासाठी स्वतः स्वयंपाकाची तयारी करते. आता इथे एक नाही दोन नाही तर तब्बल 3-3 आनंदाच्या वार्ता आलेल्या असतात. जेव्हा मंदार धावतच कावेरीच्या घरी येतो तो विचारतो की हे काय, आनंदाची बातमी ऐकण्याआधीच तुम्ही सगळेजण तोडगोड करताय. आणि तो सगळ्यांसमोर आनंदाची बातमी फोडतो की काका, आपल्या ज्या जमिनीवरती स्टे आला होता ना तो कोर्टाने हटवलाय. कोर्टाची नोटीस आली आहे. कावेरी तर इतकी खुश होऊन जाते. बाबा त्याला म्हणतात की तू तर 2 पेढे खा. कावेरी पटकन ती नोटीस उघडून वाचते आणि तिच्या आनंदाचा पारावार उरलेला नसतो. कावेरी हात जोडत रामेश्वरमचे आभार मानत असते, कारण अजून एक आनंदाची वार्ता जी मिळालेली असते. तेव्हा मंदार तिला सांगतो की कावेरी, आता आपण नव्या जोमाने पुन्हा एकदा कामाला सुरुवात करू. तेव्हा काऊ तिथे बाबांना म्हणायला लागते की पाहताय ना काका, दोघे अगदी एकसारखे आहेत, एकाच विचारांचे आहेत. नाही म्हणजे त्यांच्या कामापुढे आणि लोकांच्या सेवेपुढे यांना काही दिसतच नाही. उलट काऊला मंदार म्हणतो की तसं नाही आहे ताई. अगं आपल्या माणसाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपली मदत होते यापेक्षा आनंद दुसरा काही असतो. आणि जेव्हा ही बातमी मला मिळाली होती ना तेव्हा तर असं झालं की कधी एकदा मी काबूला येऊन हे सगळं सांगतोय. मंदारने या सगळ्या चांगल्या माणसांचा विश्वास तर जिंकलेलाच असतो, परंतु तो पुढे जाऊन त्यांच्या पाठीत खंजीरच खुपसणारा असतो. आता फक्त चांगुलपणाची नाटकं करतो आणि सगळेच जण त्याच्या या नाटकाला भुलतात सुद्धा. काऊ तर त्या दोघांनाही सांगते की कामाला सुरुवात करण्याआधी दोघेही काकांचा आशीर्वाद घ्या. तेव्हा कावेरी तिला डोळ्यांनीच खुणवते. मग काय, आता बाबांच्या शब्दापुढे तर जाऊ शकत नाही. मंदारसोबत तीही काकांचे आशीर्वाद घेते, परंतु नियतीच्या मनात तर वेगळंच काहीच असतं ना. बाबा कावेरीला त्याच्या आईचे आशीर्वाद सुद्धा घ्यायला सांगतात. तेव्हा कावेरी आईचे आशीर्वाद घेण्यासाठी सगळ्यांच्या सोबत हात जोडून आईच्या फोटोसमोर उभी असते. तेव्हाच पुढे जाऊन नक्की काय चुकीचं आणि अघटित घडणार आहे त्याचा संकेत आईने आधीच दिलेला असतो. कारण जेव्हा ती फोटो समोर हात जोडून उभी असते, अचानकपणे फोटो पडतो आणि कावेरी पटकन ते फुटण्यापासून सावरते. परंतु सगळेच जण खूप मोठ्या धक्क्यात असतात. कावेरी तर आता विचार करते की हा कसला अपशकुन आहे. आईने वेळीच तिला संकेत देऊन सावध केलेलं असतं.
आता तिथे लगेच मंदार पुढाकार घेतो आणि समजावण्याचे नाटकं करतो की कावेरी हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस हा. अगं खेळा लूज झाला असेल ना, त्याच्यामुळेच फोटो पडला असावा. अगं मी आहे ना तुझ्यासोबत. मंदारने असं म्हणताच कावेरीच्या मनात प्रश्नांची खळबळ माजते आणि विचार करते की बहुतेक आईला आमचं हे नातं मान्यच नाही आहे वाटतं. तेव्हा उदय म्हणतो की मला काय वाटतं, आपल्याला आज आनंदाच्या एवढ्या बातम्या मिळत आहेत, त्यातून आमचा नवसही पूर्ण झाला आहे. आपण मंदिरात जायचं का? तेव्हा काऊला सुद्धा उदयचं म्हणणं पटतं. तर लगेचच मंदार त्यांना सांगतो की तुम्ही सगळे जाऊन या. उदय त्याला सांगतो की चल ना आमच्यासोबत. तर तो सांगतो की नाही नको, मला महत्त्वाचं काम आहे, ते आटपून मी तुम्हाला तिथेच येऊन भेटतो. परंतु कावेरी अजूनही त्याच शॉकमध्ये असते. सुलक्षणाने यमुना काकू दोघींनाही आता चांगलेच कामाला लावलेलं असतं. दोघींनाही कामं वाटून दिलेली असतात. ती यमुनाला सांगते तू भाजी नीट करून ठेव आणि काकूला काम सोपवते की पुरणपोळ्या बनवायच्यात, त्यामुळे ती कणिक मळून ठेवेल आणि सुलक्षणा स्वतः डाळ शिजायला घालेल. इतक्यात ती विचार करते की आता आपण कुरड्या आणि पापडसुद्धा तळूयात. तेव्हा त्या दोघींनाही वाटतं की हो, हे करायलाच पाहिजे. काकूला ते जेव्हा सुलक्षणा विचारते की कुरड्या कुठं आहेत, तेव्हा तिच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि ती घाबरतच सांगते की ते डबावरती गच्चीवर, आणि तिची बोलतीच बंद होते तिथेच. तेव्हा सुलक्षणा म्हणते की छान, केव्हाचा नेऊन ठेवलेला डबा अजूनही आणलेला नाही आहे. बरं राहू देत, तू डाळ शिजायला घाल, तोपर्यंत मी डबा घेऊन येतो. तिथे यमुना मात्र फिदी हसत असते. सुलक्षणा तिला वेळीच तटावते की उगाचच हसू नकोस, तुझी तुझी कामं आटोपा दे. सुलक्षणा तेथून निघून जाताच या दोघींची कुजबूज चालू होते आणि काकूंच्या मनात जी भीती असते ती बोलून दाखवते. ती खरं तर तर्कवितर्कच लावत असते. यमुनाला म्हणते की काय गं यामी, तुला वाटतं का की वहिनी त्या मुलीचा स्वीकार करतील? ती घरी आल्यानंतर ती मुलगी वहिनीचं मन जिंकून घेईल का? तेव्हा यमुनाला सुद्धा वाटत असतं की कशाला उगाचच हे सगळं बडबड करायचं आहे. ती काकूंना म्हणते की काकू, उगाचच काहीतरी बोलत बसू नकोस हा. काऊ अजून धर्माधिकारी कुटुंबामध्ये यायचे आहे त्यापूर्वीच या यमुनाच्या कुरघोड्या चालू झाल्यात. काकूंना ती सांगते की बरं बघ हा काकू, आणि ते दोघे इथे आलेच नाहीत तर? काकू हसून विचारते की काय, असं काय करणार आहेस तू? तिला उत्सुकता लागून राहते. तेव्हा यमुना तिला तोंडावर पाडते की गंमत आहे, आत्ता नाही सांगणार हा, कळेलच. यमुनाने जरी कसला तरी प्लॅन बनवला असला तरी काकू विचार करते की हिचे प्लॅन सगळे फालतूच असतात. उगाचच हिच्यावरती विसंबून राहण्यात काही अर्थ नाही आहे. तर उदय, काऊ, कावेरी तिघेही रामेश्वरमच्या दर्शनासाठी निघालेले असतात. तेव्हा काऊ कावेरीला सांगते की बघतेस ना, चिकूही किती आगाव आहे, म्हणजे तुझ्याकडे आला की पटकन शांत होतो. तेव्हा कावेरी सांगते की अगं असू देत, परंतु आता तो तर किती दिवस आहे ना माझ्याकडे, कारण तो तर आता त्याच्या आजी आजोबाकडे जातोय, हो की नाही चिकू? तेव्हा काऊ कावेरीला बोलते, मला ना खरं तर घरी जाण्याचा आनंदाचा आहे, परंतु तितकीच भीतीही वाटते. कावेरी विचारते की भीती? कसली भीती? तेव्हा काऊ सांगते की नाही म्हणजे तिथे गेल्यानंतर सगळेच जण मला स्वीकारतील का, म्हणजे ते सगळेच जण त्यांच्या कुटुंबात सामावून घेतील का? तेव्हा कावेरी म्हणते की का नाही घेणार, ते तुझं घर आहे ना हक्काचं, आणि बघ कोण काय बोलू देत, तू मला सांग. तेव्हा उदय म्हणतो की एक मिनिट, तू हिच्या सासूबद्दल बोलतेय ना, तिला कोण त्रास देणार आहे दुसरं? तेव्हा कावेरी म्हणते की हो. आता उदय तिथे मुद्दाम तिला दटावण्याची नाटकं करतो. तेव्हा कावेरीसुद्धा कान पकडून त्याची माफी मागते. कावेरी खंत व्यक्त करते की नाही म्हणजे आता तुम्ही निघून गेलात तर मला तुम्हाला भेटता नाही येणार, चिकूची भेट नाही होणार. तेव्हा उदय म्हणतो की खरं तर त्याचं सोल्युशन होतं माझ्याकडे, कारण आम्ही तुला आमच्यासोबत पुण्यालाच घेऊन जाणार होतो, आणि तसंही माझा भाऊ आणि तुझं नातं सूट झालं असतं बरं का, परंतु काय करणार, बिचाऱ्याचा चान्स गेला ना, कारण तुझं लग्न ऑलरेडी ठरलं आहे. उदय मुद्दाम तिला चिडवायला लागतो आणि मुद्दाम यश तिथे उदय यशबद्दल कौतुक करायला लागतो. काऊ विचारते की अच्छा? तेव्हा उदय म्हणतो की हो, आहेच तो तसा, म्हणजे किती कौतुक किती करायचं, किती सांगायचं त्याच्याबद्दल, तितकाच प्रेमळ आहे, स्मार्ट आहे, कधीच कोणाचं मन दुखवत नाही आणि कधी कोणाला उदाससुद्धा बघू शकत नाही. त्याच्या चेहऱ्यावरती आनंद आणण्यासाठी काहीही करतो, असा आहे माझा भाऊ. मग काऊ पण लगेच सुरू होते,
आणि कावेरीचं कौतुक करते. ती उदयला म्हणते की असेल तुमचा भाऊ देखणा, रुबाबदार, आमची कावेरीसुद्धा काही कमी नाही आहे. तीसुद्धा तितकीच देखणी, सुंदर आहे आणि कर्तबगारसुद्धा. शिवाय MBA पूर्ण केलेली आहे. ती कधीच कोणाला हर्ट नाही करू शकत. अगदी सर्व गुणसंपन्न आहे माझी कावेरी. दोघेही आता यश आणि कावेरी या दोघांवरून वाद घालत असतात. दोघंही या गोष्टीवरून वाद घालतात की कोण सरस आहे. तेव्हा कावेरी त्या दोघांच्या मध्ये पडते आणि त्या दोघांना आठवण करून देते की अरे थांबा, कशाला एवढा विचार करताय, माझं लग्न ऑलरेडी ठरलंय. तेव्हा हे दोघेही हसायला लागतात. इतक्यातच यशचा फोन येतो. उदय जेव्हा फोन रिसीव करतो तो म्हणतो की 100 वर्ष आयुष्य आहे तुला. तेव्हा यश विचारतो की का रे? तो म्हणतो की अरे तुझ्याचबद्दल बोलत होतो, म्हणजे तुझं लग्न ठरवत होतो, परंतु जाऊ देत, चान्स केलाय तुझा. तेव्हा यश तिथे मस्करी करत म्हणतो की दादा, मुलगी सुंदर असेल तर चान्स सोडू नकोस हा. तेव्हा कावेरीला खूप नवलच वाटतं. कावेरी उदयलाच म्हणते की काय भाऊजी? यश जेव्हा आवाज ऐकतो तो म्हणतो की वा, आवाज तर खूप छान आहे हिचा, मग मुलगी पण नक्कीच सुंदर असणार आहे. खरं तर तो मुद्दाम फ्लर्ट करण्याचे नाटकं करत असतो आणि कावेरी उदयलाच म्हणते की याचंच कौतुक करत होतात ना, बघा कसा आहे तुमचा भाऊ. आता कावेरीला यशला पाहायचं असतं, परंतु होतं असं की चिकूकडून तो खुळखुळा खालती पडतो आणि ते उचलण्याच्या नादामध्ये कावेरी खालती वागते आणि यशला तिचा चेहरा काही दिसतच नाही. तर आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भागात आपण पाहणार आहोत कावेरीच्या हळदीची सगळी तयारी झालेली असते. इतक्यातच काऊ आनंदाची बातमी घेऊन जाते की बघ, माझ्या सासरकडून माझ्यासाठी वाण आला आहे आणि ती तिथेच ठेवून देते. यश जेव्हा सुलक्षणाला विचारतो की त्यांच्या रूमसाठी हा कलर बेस्ट असेल ना, तेव्हा सुलक्षणा त्याला बोलते की माझी फक्त परवानगीच होती या सगळ्याला, त्यानंतर कोण काय करतंय त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे. तर चिकूकडून आता ते वाण आता खालती पडतं आणि चिकूच्या हाताला ती सगळी हळद लागते. तेव्हा चिकू जरा जास्तच आगाऊपणा करतोय म्हणून कावेरी त्याला उचलून घेते आणि त्याच्या हातातली हळद असते ती नेमकी कावेरीच्या गालाला लागते आणि तोच अर्थ उलगडतो काऊच्या समोर. मनोमन विचार करते की माझ्या सासरची का असेना, परंतु तुला हळद लागलीच कावेरी. नियतीने दिलेला खूप मोठा संकेत आहे हा. नक्की कशी येतील यश कावेरी एकत्र, पाहणं मनोरंजक.